नमस्कार. आज आपण बनवतोय शिरवाळे, कोकणातील एक पारंपरिक पदार्थ. ओला नारळ मिक्सरला वाटून घेतलाय. एका मस्लिन क्लॉथनं नारळाचं दूध आपण गाळून घेतोय. या दुधामध्ये आपण टाकतोय गूळ, वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊया चांगलं. यामध्ये तुम्ही थोडीशी हळद आणि भाजलेल्या जिऱ्याची पूडही टाकू शकता. मी इथे स्किप केलं. एका कढईमध्ये आपण पाणी घेतोय. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ, साजूक तूप आणि तांदळाचं पीठ. हे पीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यावर ठेवायचे झाकण. जास्त शिजवायचं नाही हां, अगदी मिनिटभर. हे आपण सर्व एका परातीमध्ये ओतून घेऊया आणि थंड पाण्याच्या हात लावून पीठ एकदम मऊसूत मळून घेऊया. यामुळेच शिरवाळे छान मोकळे आणि मऊसूत बनतात. चकलीच्या सोऱ्यामध्ये शेवेची चकती लावून त्यामध्ये आपण हे पीठ भरून घेतलं आहे. केळीच्या पानावर हलक्या तुपाचा हात लावून आपण हे शिरवाळे पाडून घेऊया. छोट्या छोट्या आकारात शिरवाळे पाडले तर सर्व करायला सोपे जातात. एका बाजूला स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवलं आहे. हे सर्व शिरवाळे आपण एक 10 ते 12 मिनटं वाफवून घेऊया आणि तयार आहेत आपले गरम गरम शिरवाळे. एका प्लेटमध्ये शिरवाळ्याचं केळीचं पान ठेवून त्यावर घालूया नारळाचं दूध आणि तयार आहेत नारळाच्या दुधातील शेवया, म्हणजेच कोकणातील शिरवाळे. धन्यवाद.